मोबाईलच फुटून गेला. आता पप्पाला सांगा लागन मोबाईल घेऊन द्या म्हणून. काय माहिती पप्पा काय म्हणतात तर. पप्पाला सांगा लागन गलतीनं फुटला म्हणून. भांडणामध्ये फुटला तर अजून पप्पा हे करन. कालपासून मोबाईल नाही पाहला. काय झालं? पप्पा हा बोल ना, काय झालं? पप्पा माझा मोबाईल फुटला. कसा काय मोबाईल फुटला? काही नाही पप्पा, तो पडला आणि फुटला. आता दीपा तू लहान आहे का? एक मोबाईल नाही सांभाळता आलं? आता फुटला तर फुटला ना. आता लय दिवस झाले तर त्याला. घेऊन द्या ना नवीन. बघू देता किती फुटलाय तर स्क्रीन गार्ड वगैरे लावून देऊ त्याले. नाही मला नवीन पाहिजे. बाप रे, एवढा कसा काय फुटला? काय नाही, तो पडला ना म्हणून फुटला. काय करते तू? घेऊन द्या ना नवीन. तुझ्या आईला सांगितलं का? नाही बाबा, अजून आईला माहितच नाहीये माझा मोबाईल फुटला म्हणून. हो का? तुझ्या आईला नाहीतरी काय माहिती असते? नाही ना बाबा, माहिती असते ना. ठीक आहे ना, बघतो घेऊन द्याचो. बाबा कधी घेऊन देतात? आज घेऊन द्या ना. मोबाईल बंद पडलाय ना, चालू नाही होत ना. तुला फेकायच्या वेळेस कळलं पाहिजे होतं ना. बाबा आज घेऊन द्या. ठीक आहे बाई, बघतो आता. कधी चालली सासरी? कधी येते राहुल घ्याले? बाबा तुम्हाला काय जड झाले का मी? आता मी राहतो अजून. बाई आता लय दिवस झाले ना. पोरगी आपल्या सासरी राहिली म्हणजे बरं राहते. जा बाबा, तुम्ही असेच करतात. तुम्हाला तर असंच वाटते की मी आलीच नाही पाहिजे. नाही ग बाई, आली 4 दिवस राहिली, आपल्या घरी गेली, बरं वाटत असते. आता नाही जात. आता माझा मोबाईल फुटला. तर घेऊन देऊन राहिलो ना मोबाईल. अजून राहू द्या बाबा मला इथंच. त्या लवकर नाही जात मी. ठीक आहे, तुला जितके दिवस राहायचं तितके दिवस राहा. आता खूप दिवस झाले होते ना तुला. नाही ना बाबा, मी नाही जात. बाबा मग किती वाजता चालतात मोबाईल घ्यायला? जाऊ ना, दुकान तर उघडू दे. तो आयफोन घेऊन देतात का? अगं इतका महाग घेऊन काय करतो? घेऊन द्या ना. अगं एवढा महाग घेऊन काय करतो? अजून फोडून फिरून टाकशील तर अजून प्रॉब्लेम. सॅमसंगचा घे. बाबा आयफोन घेऊन द्या ना. ठीक आहे, बघू दुकानात गेल्यावर. खरंच घेऊन द्या, मला आयफोन घेऊन द्या. बघू ना. आता तर काय तर याचा धोंड्याचा महिना चालू आहे ना, मग मला मोबाईल घेऊन द्या. अशी तुम्ही राहुलला चेन वगैरे केली असती तर मलाच मोबाईल घेऊन द्या. ठीक आहे ना, बघू. मला आयफोनच पाहिजे बाबा. हो ना ग, घेऊन देतो ना. का व त्या प्रतिभाले नाही बोलवलं का? बोलवलं तर आहे त्यांले. हाव का व? मग कधी येते ते? आता काय माहिती, आज संध्याकाळपर्यंत येतील त्या. हाव ना, या उन्हाळ्यात आलीच नाही ते. येते म्हणाली होती लेकरायले घेऊन तर. येतील ना. तिच्या लेकरायले लय आंबे आवडते. मग हाय ना लय मोठे. हाव ठेवजो त्या लेकरायसाठी. ठेवतो ना मग मी. का तुम्ही फोन नाही केला होता का? नाही व, फोन तर नाही केला अजून. माया मोबाईल मध्ये रिचार्जच नाही ना. तर हाव काय? झाला का ते स्वयंपाक? झाला ना स्वयंपाक. पण मी सकाळीच करून घेतो. हाव बरं आहे ना. हिचं पोरग काय रडते व? लहान आहे ना तो, गरमी होते त्याले. हाव ना, लय गरम आहे बिचारे. आता काय करू शकतो आपण? वाहिनी, हा बोला ना भाऊ. या रे बस ना. काय म्हणत होते? काय नाही वाहिनी, ते कार्यक्रमाचं विचारत होतो मी तुम्हाला. काय करायचं, कसं करायचं? ना ठेवायचा कार्यक्रम आहे ना. आता तुम्हाला कसं वाटते तर मोठा करतात की घरातच करतात? वहिनी, पहिलेच तर उन्हाळा आहे, त्या करून म्हटलं छोटासा करतो. 4-5 जणी गावातल्या बोलवतो आणि नाव ठेवून घेतो. हा तेही चांगलं आहे ना. मग आपसेचा बर्थडे गिड्डे करू मोठा. ठीक आहे ना, चालते. आणि त्यात ते सिलेंडरचा प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टीचा. मग पाण्याचाही प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. तर हा भाऊ ते तर आहे. तर मी काय म्हणतो, चिवडा विकत घेऊन येतो. चिवडा, लड्डू आणि ज्यूस किंवा चहा घ्या मग. चालते ना. हा तेच म्हटलं. कोणाकोणाला बोलवते? काय नाही, सविता आणि लता काकू आणि त्यांची सून आणि कविता काकू त्यांची सून, असं इतक्या जणाले बोलून घेऊ ना. आपल्या घरातले लोक आणि बाई याचं म्हणते तर मग बाईले बोलून घेऊ. ठीक आहे ना. आज येतेस ना त्या? हाव काय, आज येऊन राहिली का बाई? हाव ना, आज येते. कारण मग जास्त मोठा करून कोण करण कार्यक्रम. सध्या कार्यक्रम करायला परवडत नाही. हाव ते तर आहे. चांगला आहे ना, करून टाका. नाव ठेवण्याचं महत्व आहे. हाव तेच म्हटलं. हाव रे, पहिले कुठं मोठा कार्यक्रम करत होते छोटासा घरातल्या घरात. आता करायला लागले. आता पैसा गीसा आला लोकांजवळ तर करते. लोकायले हाऊसी राहते म्हणून करते. पहिले काय ह्या सगळ्या गोष्टी करत ना का लेकरं होत नव्हते काय? होत होते ना, कोण नाही म्हणते. प्रत्येकाची आपली आपली आवड असते. दादा गेला वाटते शेतात. ते वावर साफ करणं सुरू आहे ना सध्या. आंबे घेऊन जा ना. नाही वहिनी, जर घरात आंबा नेला नाही न खाल्ला तर? हाव बरोबर आहे. तुम्ही तर खा. नाही बा वहिनी, आता नाही खात. आता नाश्ता केला ना. हाव काय? काय म्हणते रे सासू, राहते आता की किरकिर करते? हा राहते ना, करते पण शांत बसते. हाव काय? तुम्ही चालले जाता कविता काकूच्या घरी सांगायले इकडे तिकडे. वहिनी तुम्ही जा ना. आपल्या घरचाच कार्यक्रम आहे. मी गेलो काय तुम्ही गेले काय? मी जाऊ का? हा वहिनी, तुम्ही चालले जा. सांगायले तुम्ही चालले जा, बरं दिसते. ठीक आहे ना, मी चालली जाईन संध्याकाळी. आता मला कसं डेअरीवर जायचं आहे. हाव ना, ठीक आहे, मी चालली जाईन. ये जा मग. मी रस करतो.
नाही वहिनी, मी नाही खात रस. अव तो पहिल्यापासून रस नाही खात, तो अंडेच खात असतो फक्त. हाव काय, ठीक आहे ना, मग इथंच ठेवते मी. तुम्हाला लागलं तेव्हा आंबा घेऊन जात जा खायले. इथं खात जा, तुम्हाला तिकडे जाऊन खाणं नाही येतं. हा ना वहिनी, तिकडे नेला आणि न खाल्ला तर अजून बाळाला सर्दी गिर्दी होऊन जाईल ना. हाव ना, बरोबर आहे. मग अजून दवाखान्यात न्या लागन. हाव भाऊ, बरोबर आहे. काय गरमी होते बाई, लय गरमी आहे. हाव लय गरम होते. हाव लय गरम होते ना गावामध्ये. आमच्याकडे लय होते. काय म्हणते, झोपलाय का हा? हा आई, झोपला ना तो. वहिनी झोपली आहे वाटते. काय माहिती काय करते खोलीमध्ये, तर झोपत गिपत नाही व, काही कामं गिमं करत असन. हाव काय, चांगली आहे वहिनी. नेमंदी कामं गिमं मस्त करते. हाव काही टेन्शन नाही तिचं. नेमंदी कामं करते, सकाळी लवकर उठते, सगळं करून घेते. आपल्याला म्हणते राहू द्या ना, पण आपण काय व थोडंफार करू लागतो मदत. हा बरोबर आहे, आपल्याला जिथपर्यंत होते तिथपर्यंत करू लागायचं. मग काय करतं व, आता उन्हाळ्याचे घरी आहे म्हणून करू लागतो, नाही तर मग शेतात जाऊन तर आपण थकून जातो. ते तर आहे बाई, करू लागलं कोणाला तर बरं वाटते. हाव ना. तू म्हणे ना मावशी येणार आहे, आलीच नाही. हा येईन ना, आली नसन तिची सून घेईन गावाहून तर राहिली. हाव काय, आपल्याला तर घरातच राहून ऊन लागते, अन पाय ना फिरायला गेली म्हणते. त्या सोना मोहिनीले काय आहे, त्यांना निवड फिरायलाच पाहिजे. हाव ना, आता नोकरीवर जाते म्हणून सगळं हे करते. ते तर आहे. बाबाई झोपले वाटते. हाव झोपले ती बाबा. कोण आला आता? बापरे, मस्त, तुमच्या घरी तर पाहुणे आले. मग बाबाईनी तुम्ही का आल्या मला बोलवाले? आव, मला माहीतच नव्हतं ना तुम्ही आले म्हणून. बरोबर आहे ना, भाऊ जायले फुरसत थोडी आहे. नाही व, खरंच ना, मला माहीतच नव्हतं तुम्ही आले म्हणून. आणि काकू नाही सांगितलं. आव आपली भेट असताना झाली. आता तू सांगत आपण कधी भेटलो होतो बरं? हा व काकू, आता उन्हाळ्याचं कसं बाहेर कुठं जातच नाहीये मी. आम्ही नाही जात आहे काकू कुठं बाहेर. तर काय म्हणते व, कसं आहे अश्विनीचं बाळ? चांगला आहे बा काकू. लय त्रास देत असन व? हाव काकू, गरमीचं लय सहन नाही होऊन राहिली त्याला गरमी. लय रडते बिचारे. हाव का व? अव कसं पाण्यात टाकलं तर चांगली हवा येऊ लागते त्यांना. हाव ना काकू, उद्या आहे नाव ठेवायचा कार्यक्रम. या मग. आरतीबाईले घेऊन या. तुम्ही या, अनिता या. तुम्हा तिघीले बोलो नाही. हाव का व? लय आली वाटते तू. हाव ना, म्हटलं की उद्या कार्यक्रम आहे तर या. जेवणाचा कार्यक्रम आहे का? नाही व काकू, जेवणाचा कुठं, तुम्हाला तर माहित आहे सिलेंडर भेटून नाही राहिलं, त्यात उन्हाळा किती आहे. तर बर्थडे करू म्हणते पहिला. हाव का व? चालते ना. नाश्ता आणते, चिवडा लड्डू बाहेरून, आणि काही सरबत नाही तर मग चहा. काही जास्त जण नाही आहे, आपणच 5-6 जणी आहे. हाव का व? बरोबर आहे ना, संतोषली एकटेलेच कर नाही सगळं काही. मग व काकू, त्यात आता दवाखान्याचा खर्च झालाय, सगळं काही आहे. काहून त्या बहिणी त्यांच्या माहेरीने गेल्या काय? इथं डिलेवरी केली तिनं. झाले पाहिजे होतं मस्त पुण्यामध्ये. हाव ना, इथं डिलेवरी केली. नाही म्हणे ते माहेरी नाही जात म्हणे. त्यांची आई गेल्या असं न करायले. हाव आली आहे ना तिची आई. मग काय होऊन जाते. आणि त्या कुठं गेली काय माहिती, वरतं काम करत असन. हाव काय, म्हटलं का उन्हाळ्यात माहेरीच गेली. नाही व. काय म्हणते जवाई कशी आहे? चांगले आहे बा. भाऊ नाही आले का? नाही ना, त्यांना ड्युटीवर जा लागलं तर गेले ते पुण्याले. हाव काय, मग जेवणा गिवणाचं कसं? आणते मेसून डब्बा. हाव काय, चांगला आहे ना मग. कसं व, आताच आले भेटते, मग नंतर कुठं भेटते. हाव ना काकू, ते तर आहे. मागच्या वेळेस तर आईच्या घरी गेले होते मी, तर मला याची इच्छा होत नव्हती, पण या लागते. हा व, पोरीबाईचं तसंच आहे. किती मोठ्या झाल्या आणि किती हे झालं तरी माहेर एक वेगळंच असते. मग व काकू, तिथं गेल्यावर काहीच टेन्शन राहत नाही ना आपल्याला. कोणाला काही हे देणार की ते देणार की कोणाला काहीच टेन्शन राहत नाही. हा व, ते तर आहे. प्रत्येकाजवळ आपल्या मायची मया पाहिजे बाई. माय गेल्यावर कोणी कोणाचं राहत नाही. हा व काकू, ते तर आहे. कोणाची भाऊजाई आणि कोणाचा भाऊ होत असते व. ते तर आहे व काकू. आता पाय, आता मै आई चालली गेली, आहे का आम्हाला कोणाचा आधार? हाव ना, माया घरी येत जा. नाही व. आव वहिनी, मी आईला किती वेळा बोलवतो, येव माया घरी, येव माया घरी. येत नाही ना, अजिबात येत नाही. आता पाय, येणं होत होतं का? बाबा जर आले तर योगेश घरी राहत होता, मग त्याचं खाया प्यायचे वाक्य होतात ना. इथं काय शहरासारखी मेस भेटते काय? पण जायला पाहिजे काकू, आपण जात नाही. मग जायला नाही पाहिजे का? आपण करते बरोबर. आपण गेल्यावर कुठं आपण राहते तिथपर्यंत काही करत नाही कोणी. मग वहिनी, मी आईला सांगत असतो, तू जाणार नाही तर तिथपर्यंत तो थोडी करणार आहे त्याच्या हातानं. मग आता तरी आले पाहिजे होतं ना. आता येईन ना, काय गेले दिवस. जाय बाई, मी म्हणतच नाही तुला, आता तुला जेव्हा यायचं असेल तेव्हा ये. नाही व, येईन ना. आता तुम्ही घरी जासान की तर काकूले घेऊनच जा. तसंच करण, मी घेऊनच जाईन. पेरणीचे काम गिरम लागते ना.
काकू चालले जाताना काय होते आणि त्या चालली जाईन शेतात. नाही व अजून तर गेली नाही ते. जाईन आता. नाही जाते घेते तशी काही हे नाही आहे तिचं. सगळं घर तर सांभाळून घेते ते. आणवा आरती सरबत गिरबत बनवून हिच्या करता. ठीक आहे ना, घेऊन येतो मी. राहू द्या, मला त्या कविता काकूच्या घरी जायचंय. हाव का व? मी सांगून देतो ना, अजून उद्या सांगायचं काम नाही. हा व बरोबर आहे ना. बापरे अनिता, एवढी झोपली वा की पाहुणे येऊन गेले पण तुले फिकर नाही. नाही व ताई, मी ना कपडेले प्रेस करत होती म्हणून टाइम लागला. हाव काय, आम्हाला वाटलं झोपलीस काय. नाही व ताई, कपडेले प्रेस करत होते. अव अनिता हे इले सरबत बनवून आणतं. ठीक आहे नाही, मी आणतो. तुम्ही घेणार का? नाही व सरबत नाही घेत. ताई तुम्ही घेणार का? ठीक आहे ना वहिनी, घेऊन घेईन. बाबा उठले नाही का अजून? नाही व ते उठतीन तेव्हा घेऊन घेऊ आम्ही चहा. ठीक आहे ना मग आई. राहू दे ना, कविता काकूच्या घरी जातो तिथं बनवीन ते. नाही व ताई, बनवतो ना. असं ऐकलं की कविता काकूची सून चालली गेली म्हणून. नाही व गेली, आता लय दिवस झाले गेलती नी तर. हाव काय? नाही ना, लय 15 दिवस झाले दिसून राहिली ना. नाही व गेली. हाव काय? काय झालं दीपा? आई, तुला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तरी तू अशी करतो. माझा मोबाईल नाही फुटला काय? आज मी सकाळपासून मोबाईल नाही पाहिलाय. एवढं कोणतं अर्जंट काम करायचं होतं तुले? म्हणजे अर्जंट काम असेल तेव्हाच मोबाईल पाहू मी. आता आणते ना ते बाबा. काय माहिती आणतात की नाही तर. आता हो बोलले ना ते आणतो म्हणून. काय अशी तोंड पाडून बसतो? बाबा आज बोलले कधी जातं म्हणे घरी. मग काय बोलली तू? काय नाही, बाबाला सांगितलं अजून थोड्या दिवस राहतो म्हणून. हाव काय? ते बाबाला लय येऊन पडलंय. काय आणलं व? काय नाही, दीपूसाठी गिफ्ट आणलं. हाव काय? काय झालं, तोंड पाडूनच बसली इथं. मग व मोबाईलची वाट पाहून राहिली ना ते. घे ना बाई, गिफ्ट आणलं ना. खूप सारं थँक्यू पप्पा. झाली ना आता खुश? तू काही सांगशील ना, मी आणणार नाही काय? हो ना पप्पा, मला माहितच होतं तुम्ही आणसानच माझ्यासाठी. आताच तर तोंड पाडून बसली होती हे. बापरे पप्पा, तुम्ही खरंच आयफोन आणला माझ्यासाठी? हो, तू सांगितलं मी आणणार नाही का? बापरे, झालं ना आता खुश? खूप महाग झाला असं व. जाऊ दे ना, तिच्या खुशीच्या पुढे एवढं महागाचं काही नाही. खरंच पप्पा, खूप खूप थँक्यू. आता मी सगळा डेटा ह्या मोबाईल मध्ये करून टाकते. ठीक आहे ना, जा चार्जिंग पण कर त्याला. हो पप्पा, मी करते. एवढा महागाचा कशाला घेऊन दिला? फोडून टाकन ती. अव कायले फोडते ती आता? मला माहित नाही का तिचा राग कसा आहे तर. जाऊ दे, तिनं आता मागितलं तर नाही दिलं असतं तर बरं नाही वाटलं असतं. मी तुम्हाला ज्या गोष्टी म्हणते तुम्ही त्या गोष्टी नाही ऐकत आहे. काय झालं तिले बरं? मी सांगितलं ना तिला सासरीनी जायचंय. तू जास्त आगाऊपणा करू नको. तिच्या संसाराचा खेळ खंडोबा करू नको. मी थोडी काय करतोय? तिले त्रास होतोय तिथं. काही त्रासगीस होत नाहीये तिला. बोललो मी राहुल सोबत, तेच नाटकं चालू आहे. मला माहित आहे कोण शिकून राहिलं येईल तर. तुम्ही तर ऐकूच नका. मला विश्वास आहे काही पोरगी एक दिवशी सुधरण. तिचा फोन लागत होता तर राहुलनं मला फोन केला होता. सांगितलं त्यांना सगळ्या गोष्टी. आणि तुला तरी समजायला पाहिजे ना, त्याच्याजवळ कोणती नोकरी आहे काही आहे. तो शहरात जाईन तर दुकानाचा चांगला पैसा येतो त्यांच्याजवळ. शेती पाहते तर चांगलं होऊन जाते. काय करणार आहे ते शहरात जाऊन? मग पहिलेच नोकरीवाला पाहायला पाहिजे तर तू. भेटला आणि ना, नाही तर नोकरीवालाच पाहिला असता. काय असा पाहिला असता. हाव काय? चला मग मंडळी, भेटू उद्याच्या भागात. तिथपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा. आणि तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या.